नमस्कार. महाराष्ट्र HSC इंग्रजी परीक्षेच्या पेपरमध्ये कवितेच्या रसग्रहणाचा जो 4 मार्कांचा प्रश्न येतो, त्यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे, हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, किती सुंदर विचार आहे हा. कवितेचं रसग्रहण म्हणजे काहीतरी अवघड, किचकट गोष्ट नाहीये. उलट ते एका बागेत फिरण्यासारखं आहे, जिथे प्रत्येक शब्द एका फुलासारखा आहे. आणि त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलाचा सुगंध, जो आपल्याला एक वेगळाच अनुभव देतो. पण मग खरा प्रश्न येतो तो हा, की या सुंदर अनुभवाचं, या सुगंधाचं परीक्षेमधल्या 4 पूर्ण गुणांमध्ये रूपांतर करायचं तरी कसं? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. चला, पटकन बघूया की आजच्या आपल्या या प्रवासात आपण कोणकोणत्या टप्प्यांवरून जाणार आहोत. आपण कवितेचा कोड समजून घेण्यापासून ते अंतिम निष्कर्षापर्यंत सगळं काही कव्हर करणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आपला पहिला विभाग आहे 4 गुणांचा आराखडा. इथे आपण हे समजून घेऊ की उत्तर तपासणाऱ्या परीक्षकाला आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे. हे बघा, ही आहे अधिकृत बोर्डाची गुणदान योजना. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कवितेचा विषय आणि भाषेची वैशिष्ट्य ओळखण्यावर सर्वात जास्त म्हणजे तब्बल 2 गुण आहेत. आपलं पुढचं सगळं विश्लेषण याच योजनेवर आधारित असणार आहे. तर मग या गुणदान योजनेला आपण एक सोप्या 6 स्टेपच्या चेकलिस्टमध्ये बसूया. एक परफेक्ट उत्तर म्हणजे काय? तर साधारणपणे 150 शब्दांचा एकच पॅराग्राफ, ज्यामध्ये हे 6ही मुद्दे आले पाहिजेत. ही चेकलिस्ट डोक्यात पक्की बसवा. बरं, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचे ते बघूया. हा आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा विभाग, 8 कवितांचा मास्टर चार्ट. इथे आपण प्रत्येक कवितेचं सार अगदी झटपट समजून घेणार आहोत. सुरुवात करूया वॉल्ट व्हिटमनच्या सॉन्ग ऑफ द ओपन रोड पासून. नावातच सगळं आहे. ही कविता आहे स्वातंत्र्याबद्दल, आशावादाबद्दल आणि जीवनाच्या प्रवासाबद्दल. आणि गंमत म्हणजे ही कविता फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदात लिहिलेली आहे. म्हणजे जसा विषय मोकळा तशीच कवितेची रचनाही कोणत्याही बंधनांशिवाय मोकळी आहे. पुढे आहेत भारताच्या कोकिळा सरोजिनी नायडू आणि त्यांची कविता इंडियन वीवर्स. इथे विणकामाच्या साध्या क्रियेतून मानवी जीवनाच्या 3 महत्त्वाच्या अवस्था, जन्म, तारुण्य आणि मृत्यू यांचं इतकं सुंदर वर्णन केलंय. दिवसाचे 3 प्रहर आणि जीवनाचे 3 टप्पे यांची अप्रतिम सांगड इथे घातली आहे. आता ऐका, द इंच केप रॉक. ही एक बॅलेड आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कवितेतून सांगितलेली एक गोष्ट. आणि या गोष्टीचा सार एकच आहे, जसं पेराल तसंच उगवेल. मत्सर आणि द्वेष माणसाचा कसा घात करतात हे या कथेतून अगदी प्रभावीपणे मांडलं आहे. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो? ही कविता म्हणजे जणू काही कवी आपल्याला थेट आरसाच दाखवत आहेत. एडगर गेस्ट आपल्याला सरळ प्रश्न विचारतात की आपण आपला उद्या कमावला आहे का? या कवितेचा संदेश अगदी स्पष्ट आहे. उद्या चांगला हवा असेल तर आज चांगली कर्म करावी लागतात. दिलीप चित्रेंची फादर रिटर्निंग होम ही एक खूपच भावनिक आणि अंतर्मुख करणारी कविता आहे. शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात म्हातारपणी येणाऱ्या एकाकीपणाचं इतकं खरं आणि दुःखद चित्रणयात आहे. यातली एखाद्या लांबचक वाक्यातून गळून पडलेल्या शब्दासारखे ही उपमा तर काळजाला भिडते. पुढची कविता आहे मनी. नावावरून वाटेल की ही पैशाबद्दल आहे. पण गंमत म्हणजे ही कविता पैसा नसताना मिळणाऱ्या खऱ्या आनंदाबद्दल आणि खऱ्या मित्रांबद्दल आहे. कवी सांगतो की गरिबी आल्यावरच त्याला कळलं की खरी श्रीमंती नात्यांमध्ये असते, पैशात नाही. लॉर्ड बायरन यांची ही प्रसिद्ध कविता सौंदर्यावर आहे. पण हे फक्त बाह्य शारीरिक सौंदर्य नाही. कवीच्या मते खरं सौंदर्य हे माणसाच्या आतून येतं. जेव्हा मन शांत आणि चांगलं असतं तेव्हाच ते चेहऱ्यावर दिसतं. थोडक्यात बाह्य आणि आंतरिक सौंदर्याचा हा एक सुंदर मिलाप आहे. आणि आपल्या चार्टमधली शेवटची कविता स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ही आपल्याला निसर्गाची शाश्वती आणि माणसाच्या प्रगतीमुळे होणारा विध्वंस यातील फरक दाखवते. एका बाजूला हजारो वर्षांपासून वाहणारी नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला माणसाचं क्षणभंगूर आयुष्य. खूप विचार करायला लावणारी ही कविता आहे. ठीक आहे, तर आपण सगळ्या कविता समजून घेतल्या. पण चांगले मार्क मिळवण्यासाठी काही चुका टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला बघूया त्या कोणत्या चुका आहेत. ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. डावीकडच्या गोष्टी करायच्या नाहीत आणि उजवीकडच्या गोष्टी करायच्या आहेत. फरक अगदी सोपा आहे.
फक्त कवितेचा सारांश लिहू नका, तर त्यातून काय परिणाम साधला जातो हे लिहा. अलंकारांची फक्त यादी देऊ नका, तर त्या अलंकारामुळं कवितेला कशी मदत होते हे सांगा. आणि हो, या काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. स्पेलिंग मिस्टेक्स, बिकॉज किंवा यू सारखे शॉर्ट फॉर्म्स अजिबात वापरायचे नाहीत. या छोट्या वाटणाऱ्या चुकांमुळे आपला सादरीकरणाचा एक महत्त्वाचा मार्ग जाऊ शकतो. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाही. कविता म्हणजे नेमकं काय? तर ती आहे शब्दांची केंद्रित जादू. कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त भावना, विचार आणि अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक विलक्षण ताकद कवितेमध्ये असते. आणि मग जाता जाता माझ्या मनात एक प्रश्न येतो. परीक्षा तर होईलच, पण या 8 कवितांपैकी कोणत्या कवितेची शब्दांची जादू आपल्यासोबत कायम घर करून राहील? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.